नमस्कार. आपण 27व्या श्लोकांमधला उच्चैश्रवा नावाचा जो इंद्राचा घोडा याचा ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं. तिथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. असं सांगण्यामध्ये घोड्याच्या किंवा ह्या प्राण्यांच्यामध्ये जो काही स्वामीभाव असतो तो सांगण्याचा पण उद्देश नक्कीच होता. या निमित्तानं उच्चैश्रवाच्या निमित्तानं आपण काही भाग मागच्या वेळेस पाहिला होता. नुसती आठवण करून देते. घराघरात पुढल्या मुलांना म्हणजे आपल्या नातवंडांना ह्या गोष्टी सांगायला हव्यात की नुसतं समुद्रमंथनाच्या वेळेला जी 14 रत्न बाहेर आली त्याच्यामध्ये एक उच्चैश्रवा होता, तो इंद्राचा घोडा होता, तो म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती, हे तर आहेच. पण राणा प्रतापचा जो घोडा होता तो चेतक नावाचा किती स्वामीभक्त होता. किंवा शिवाजी महाराजांची जी पंचकल्याणी कृष्णा असं तिचं नाव होतं, ती कशी स्वामीभक्त होती. संभाजी महाराजांचा जो घोडा होता त्याला ते पाखरू म्हणत असत मोठ्या कौतुकाने. आणि बाजीराव पेशव्यांचा अबलख हा पण आपल्याला माहीत होता. ही सगळी नावं आपल्याला माहिती आहेत. या निमित्तानं पुन्हा त्या सगळ्याचं स्मरण. आणखीन एक इतिहासातली महत्त्वाची गोष्ट मी जाता जाता सांगितली होती. माझ्या मनाला ती फार भावली आणि खरंच आता पुढल्या मुलांना ती आपण मुद्दामून सांगितली पाहिजे, कारण इतिहासामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आणि त्याच्यात आपण असं पाहिलं होतं की उदयपूरचा जो राजकुमार ह्या राजकुमारला कसं पकडून दिलं कुतुबुद्दीन ऐबकानं आणि लाहोर नेलं. त्याचा जो घोडा होता त्याचं नाव शुभ्रक, अत्यंत स्वामीनिष्ठा होता. त्याची कथा मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलेली होती. त्या शुभ्रकाची स्वामीनिष्ठा अशी की त्या कुतुबुद्दीनाने याला तर राजकुमारला तर अटक केलंच होतं, पण त्याचा घोडा पण यांनी घेऊन टाकला होता. आणि लाहोरला कैदेत ठेवून हा तरुण आहे त्यामुळे राजकुमारांनी काहीतरी प्रयत्न केले आणि तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. तो परत पकडला गेला कुतुबुद्दीन ऐबकाच्या सैन्याकडून. आणि मग मात्र त्याला मारायचं ठरलं. त्याला म्हणजे त्याला आता पुन्हा संधी देणं शक्य नाही असं म्हणून त्या कुतुबुद्दीन ऐबकांनी त्यांनी काय केलं, त्याला ज्या तिथे जे फाशी देतात तर त्याला जन्नत म्हणतात, त्या जन्नत बागेमध्ये त्याला आणलं. आणि इतका त्या कुतुबुद्दीन ऐबकाला राग आला होता की ह्यांनी असा पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल. तर यांनी एक खेळ तिथे मैदानामध्ये ठेवला की ह्याला फाशी तर द्यायचंच आणि याच्या शिरानी पोलोसारखा खेळ खेळायचा, चेंडूसारखा त्याचा वापर करायचा. इतकी क्रूर असा खेळाचं आयोजन त्या कुतुबुद्दीन ऐबकांनी केलं होतं. पण घडलं असं की भोवताली राजा स्वतः त्या शुभ्र घोड्यावर बसून कुतुबुद्दीन ऐबक आला होता. हा खेळ करायचा होता त्याला. आणि फाशी देण्यासाठी याचे जे काय ज्याला ह्या मारलेल्या होत्या साखळ्या, त्या सगळ्या त्याच्या काढल्या आणि फाशीच्या वधस्तंभाकडे त्याला नेत असताना या शुभ्र घोड्याने ओळखलं आपल्या मालकाला आणि असा काही प्रयत्न केला आणि घोड्यावरून कुतुबुद्दीन ऐबकाला खाली पाडलं. नुसतं पाडलं नाही तर मारलं ठार त्याला पायाने चेचून. कारण त्याचं असं होतं की भोवती खेळायला लोक आलेली होती. शस्त्र धारण केलेली जी काही सैन्य त्याच्या भोवती होतं तेवढंच. त्यांना हे इतकं अचानक घडलं सगळं की काही करता आलं नाही. आणि शुभ्रकाने त्याचा फायदा घेतला, आपल्या मालकाजवळ गेला. हा राजकुमार त्याच्यावर स्वार झाला आणि तो जो त्या लाहोरमधून असा काही हवेत त्यांनी उड्डाण केलं आणि जो आला तो एकदम उदयपूरला येऊनच थांबला. आणि उदयपूरला येऊन थांबल्यावर मात्र आपल्या राजधानीमध्ये आपल्या स्वामीला सुखरूप आणलं आणि त्यांनी प्राण सोडले. अशी कथा आपल्या देशामधल्या या राजकुमार या उदयपूरच्या राजकुमाराची सांगितली जाते. ती अगदी आवर्जून आपल्या मुलांना सांगितली पाहिजे. किती स्वामीनिष्ठा या प्राण्यांच्यासाठी. विभूती सांगता सांगता याही गोष्टी इतिहासातल्या आपल्याला कळल्या. आज पुढली विभूती आपण पाहणार आहोत ऐरावतम गजेंद्राणाम. ऐरावत आपल्याला इंद्राचा हत्ती म्हणून माहिती आहे. हत्ती ही अतिशय शक्तिशाली प्राणी म्हणून त्याची ओळख आपल्याला आहे. अर्जुनाला भगवंत या विभूती सांगताना आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल. आता काही विभूती या समुद्रमंथनामध्ये जी 14 रत्न आली त्या 14 रत्नांमधून आलेल्या गोष्टींमधल्याच या विभूती आहेत. तर हा सुद्धा ऐरावत इंद्राकडे होता. बळीराजाच्या काळची ही गोष्ट सांगतात. देव आणि दानव यांच्या म्हणजे अमृतासाठी जे काही समुद्रमंथन केलं त्याची. तर त्या कथेमधून भागवतात ही कथा आपण ऐकलेली आहे. त्यामुळे त्या कथेप्रमाणे
हा ऐरावतसुद्धा त्याला त्याच्यात मिळाला इंद्राला, आणि हा ऐरावत भगवंताची विभूती आहे. आता हत्ती म्हटला की तो अत्यंत शक्तिमान, आणि त्याच्यातला तो हा ऐरावत म्हणजे सर्वात शक्तिमान, हे तर आहेच. पण एवढ्यावरच नाही, तर याचं वर्णन असं करतात की हत्ती शक्तिमान, त्या 1000 हत्तींच्या इतकी शक्ती असणारा ऐरावत, 1000 ऐरावतांची शक्ती असणारा हा देवांचा राजा इंद्र, कारण त्याच्याकडे हा हत्ती होता. आणि पुढे असं म्हटलं आहे 1000 इंद्राची शक्ती असणारा आपल्या हनुमंताचा एक रोम, रोमात हनुमंताच्या इतकी शक्ती आहे की 1000 इंद्रांची शक्ती एका रोमात, असं वर्णन त्या ऐरावताबद्दल केलं जातं. एकूण काय, तर सर्व शक्तिमान असणारा ऐरावत ही भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. हत्तीच आधी सगळ्यात शक्तिमान आणि 1000 हत्तींचं बळ असणारा ऐरावत भगवंताची विभूती आहे. त्या श्लोकामध्ये तिसरी विभूती सांगितली आहे नराणांच नराधिपम, माणसांमध्ये राजा. भगवंत म्हणतो की मी राजा आहे. आता हा राजा कसा असला पाहिजे, स्वाभाविकच लक्षात घ्यायला हवं, तरच भगवंताची विभूती आहे हे आपल्या लक्षात येईल. राजा कसा, तर सगळे लोक आपण होऊन त्या राजाची आज्ञा पाळत आहेत. राजाला आज्ञा करायची गरजच नाही आहे. सगळे राजाला काय हवं आहे त्याप्रमाणे आचरण करतात. सगळ्या मानवांमध्ये श्रेष्ठ असणारा असा हा राजा आहे. अत्यंत धर्मपरायण, राजनीतिज्ञ, प्रजावत्सल असं ज्याचं वर्णन करता येईल असा हा राजा आहे. म्हणजे रामाचं वर्णन जसं करतात तसं वर्णन, म्हणजे तो राजा ही माझी विभूती आहे. स्वतःला आणि प्रजेला पापापासून परावृत्त करणार, म्हणजे स्वतः तर पाप नाहीच करणार, पण प्रजेलाही पापापासून परावृत्त करणारा असा हा राजा, अत्यंत न्यायानं पृथ्वीचं पालन करणारा तो राजा ही माझी विभूती आहे. म्हणजे स्वाभाविकच आत्ता म्हटलं जसं की राम हा अवतार पुरुषच आहे, तर राम ही भगवंताची विभूती, किंवा छत्रपती शिवाजी महाराज ही भगवंताची विभूती असं म्हणायला हवं. ज्याची सगळी लोक सेवा करतायत, त्याचं ऐकतायत असा राजा. राजाला खरं तर प्रजेचा पिता म्हटलं आहे. जन्मदाते आईवडील हे आपले जन्मदाते असतात, जन्म देणारे असतात, पण खरं पालन पोषण रक्षण करणारा जो आहे तो राजा आहे. तर प्रजेचा पिता असं राजाबद्दल म्हटलं जातं. आणि म्हणून प्रकृतिरंजनात, प्रकृती म्हणजे हे राज्य सगळं, आणि प्रकृतिरंजनात प्रजानुरंजन, प्रकृतिरंजन असे जे शब्द राजाबद्दल वापरतात, याचा अर्थ स्वतःच्या सुखाचा विचार न करणारा, स्वतःच्या सुखाला तिलांजली देणारा आणि प्रजेचं सुख पाहणारा जो तो राजा, आणि तो राजा म्हणजे माझी विभूती असं भगवंत आपल्याला सांगतात. सगळ्या सृष्टीला सुख देणारा, सगळ्या प्रकृतीला म्हणजे सगळ्या दृश्य जगाला, त्याच्या राज्याला, फक्त माणसांना असं नाही तर त्या सगळ्या त्या राज्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांना सुख देणारा असा आहे. महाभारतामध्ये याबद्दल असं म्हटलेलं आहे की जर का ह्या सगळ्या अशा गुणांचा राजा नसेल, म्हणजे असा राजा असावाच, तीच भगवंताची विभूती आहे, पण तसं जर नसेल तर सिंहासनावरून त्याला प्रजाजनांनी खाली खेचावं. बरं, नुसतं खेचावं ना इतकं वर्णन केलं आहे की एखादा पिसाळलेला वेडा झालेला कुत्रा, त्याला जसं ठार मारलं जसं, तसं हा नियमाने न वागणारा जर सिंहासनावर बसला तर त्याला प्रजाजनांनी खाली खेचावं. दुराचारी असणाऱ्या राजाचं ऐकण्याचं कारणच नाही आहे, किंवा आश्वासन न पाळणाऱ्या राजाचा ऐकायचं काही कारणच नाही आहे. लोकशाही राष्ट्र म्हणजे काय, तर प्रजाजनांनीच हे काम करावं असं महाभारतात सांगितलेलं आहे. आपल्याला कधी कधी वाटतं की लोकसभेमध्ये कामच करू न देणारे, असं आरडाओरडा करणारे, वेळ आणि पैशाचा अपव्यय करणारी मंडळी पाहिली ना की असं वाटलं हे काय आमचे नेते असं वाटायला लागतं. त्यामुळे महाभारतात सांगितलेली गोष्ट असं वाटतं की अरे हे खरं आहे की लोकांनीच अशांना शासनं केलं पाहिजे. असो चांगला राजा, प्रजेचा विचार करणारा जो राजा आहे ती भगवंताची विभूती आहे असं म्हणतात. भगवंत स्वतःला नराणांच नराधिपम असं म्हणतात ते या अर्थाने. खरंच राजा म्हणजे सर्वोच्च नेता आहे, उत्तम वक्ता आहे, कल्याण सगळ्या जनाचं सगळ्या राज्याचं कल्याण पाहणार आहे. त्यामुळे त्याचा लोकसंग्रह अफाट आहे. आणि असा हा सगळ्या विश्वाचा, सगळ्या आपल्या राज्याचा विचार करणारा, देशाचा विचार करणारा, देशाच्यासाठी विविध योजना आखणारा, त्या योजना अंमलात आणणारा, त्या योजना जनतेच्या प्रगतीसाठी कशा आहेत ते पाहणारा, आपल्या राज्यामध्ये असणारे गुणी जन ओळखणारा असा जो कोणी आहे
त्याचा विचार केलेला आहे, ती भगवंताची विभूती आहे असं आपण म्हटलं लक्षात येईल आपल्या. नंतरचा श्लोक आहे 28वा. आयुधानाम अहम वज्रः धेनूनाम अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणाम अस्मि वासुकी. या श्लोकामध्ये 4 विभूती आपल्याला आज बघायच्या आहेत. खरं तर सगळं आता आपल्याला माहितीच्या गोष्टी आहेत, पण असं आहे ना की माहिती असलं तरी ते पुन्हा 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 अभ्यासावं लागतं आणि आपल्या स्मृतीमध्ये ते पुन्हा आणावं लागतं. धेनूनाम अस्मि कामधुक्, पण हां आधी अहम आयुधानाम वज्रम असं म्हटलं. म्हणजे मी काय आहे तर जी काही आयुधं आहेत, शस्त्र अस्त्र ज्याला म्हणतो, त्या सगळ्या आयुधांमध्ये मी वज्र आहे. ही पहिली विभूती सांगितली. दुसरी म्हटलं आहे धेनूनाम कामधुक्. धेनू, गायींचा विचार केला तर गायींमध्ये जी कामधेनू आहे, वशिष्ठांकडे कामधेनू होतो, आपण त्याचं स्पष्टीकरण पाहता आलं, त्यातली गोष्ट आपण पाहूया. तर ती जी कामधेनू आहे, सर्व इच्छा पुरी करणारी, तिला कामधेनू म्हटलं आहे. ती कामधेनू भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. प्रजन कंदर्पः असते. प्रजोत्पत्ती जी होते त्या प्रजोत्पत्तीचं कारण असलेला जो कामदेव आहे, मदन आहे, ती म्हणजे माझी विभूती आहे. आणि चौथं म्हटलं सर्पाणाम वासुकीही अस्मि. मी सर्पांमध्ये वासुकी नावाचा सर्प आहे. आता हे जे काही भगवंताची विभूती म्हणून सांगितलेल्या 4 गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या स्पष्ट करून बघूया. ठिकठिकाणी आपल्याला पुराण वाङ्मयामध्ये, उपनिषद वाङ्मयामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख सापडतो. पहिली जी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की विभूती सांगताना भगवंत म्हणतो, अर्जुना, ज्यांनी 100 यज्ञ केलेले आहे, म्हणजे 100 यज्ञ ज्याच्यातून पूर्ण झालेले आहेत, त्याला इंद्रपद मिळतं. असा जो इंद्र आहे, म्हणजे इंद्र हे की एका व्यक्तीचं नाव नाही आहे, ते इंद्रपद आहे. तर ज्याचे 100 यज्ञ पुरे झालेत तो इंद्र होतो. तर असा जो इंद्र आहे त्याच्या हातामध्ये असलेलं जे वज्र आहे, सगळ्या शस्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे, ते वज्र म्हणजे माझी विभूती आहे. म्हणजे आता मगाच्या एका विभूतीत आपण म्हटलं हत्तीचा विचार करताना की इंद्राजवळ किती ताकद आहे, तर 1000 हत्तींनी इतकी ताकद ऐरावताजवळ आणि 1000 ऐरावतांची ताकद इंद्राजवळ. अशा इंद्राच्या हातामध्ये असणारं वज्र, इतकी ताकद असणाऱ्या इंद्राशी 2 हात करण्यासाठी जात आहे कोण, आणि त्याच्या हातात पुन्हा जे असणारं वज्र आहे ते भगवंत म्हणतो माझी विभूती. तर हे जे काही आयुधानाम अहम वज्रम, खरं तर दधीची ऋषींच्या हाडापासून तयार केलेलं जे वज्र आहे ते ह्या इंद्राच्या हातामध्ये आहे. त्याला आपण वज्र म्हणतो. वृत्रासुर राक्षसाला ठार मारण्यासाठी या वज्राचा उपयोग करायचं ठरलं, ते वज्र तयार करायचं ठरलं. ते शस्त्र इंद्राजवळ आहे, देवांच्या राजाजवळ आहे, आणि ती माझी विभूती आहे. आता ती वृत्रासुराची किंवा दधीच ऋषींची कथा आपल्याला खरं माहिती आहेच, मोठा विलक्षणच इतिहास आहे. पुन्हा पुन्हा ऐकावी, पुन्हा पुन्हा स्मरणात करावी अशीच ती कथा आहे. त्यामुळे ती पुन्हा आपण ऐकायची की देवांची सगळी जी शस्त्र होती ती दैत्यांसाठी युद्ध कर, पण दैत्य सगळे समुद्रामध्ये म्हणे लपले. आणि मग आता देवांनी असं पाहिलं की इथे वाट बघण्यापेक्षा आपण करूया, पुन्हा दैत्य आपल्या वाटेला गेले तर आपण युद्ध करू. पण ती जी बरोबर आणलेली शस्त्र होती ती आश्रमामध्ये, दधीच ऋषींचा आश्रम तिथेच होता. त्या दधीच ऋषींच्या स्वाधीन ती सगळी शस्त्रास्त्र जी देवांकडे होती ती त्यांनी केली. आणि तुमच्याजवळ काही दिवस ठेवा, आम्ही येऊ परत, कधी आम्हाला युद्धाची गरज भासेल तेव्हा आम्ही येऊ, असं म्हणून देवांनी ती शस्त्र दधीच ऋषींच्या आश्रमात ठेवली. आता झालं असं की दधीच ऋषी हे शेवटी आश्रमात राहणारे ऋषी असणारे, त्यामुळे ते असं किती काळ ही शस्त्र सांभाळून ठेवणार. झालं असं की ही बातमी कळलीच आणि आश्रमाला त्रास द्यायला सुरुवात झाली दैत्यांची, की ते ह्यांच्या इथे शस्त्र आहेत असं कळलं आहे, त्यावेळी ती मिळवण्याचा प्रयास हे दैत्य मंडळी करू लागली. आणि म्हणून दधीच ऋषींनी काय केलं तर दधीच ऋषींनी ही सगळी जी शस्त्र होती त्या शस्त्र अभिमंत्रित केली आणि ते पाणी म्हणे गिळून टाकलं. आपण असा अर्थ लक्षात घेऊया की अभिमंत्रित केली म्हणजे शस्त्रांमधली जी ताकद होती ती ताकद नाहीशी केली आणि ते जलप्राशन केलं असं म्हटलं. तर ह्या सगळ्याचा अर्थ आपण लावायचा. मला तर असं वाटतं की प्रत्येक शस्त्र वापरणं याच्यासाठी काही कोड नंबर, काहीतरी की असं असणार, आणि ते त्या दधीच ऋषींनी बदलून टाकलं की ते फक्त ऋषीलाच, म्हणजे जसं आपण म्हणतो की कॉम्प्युटरवर आपण काम करताना आपला म्हणून काही एक कोड असतो, तो दिल्याशिवाय पुढे काही चालूच होत नाही.
तर तसं त्यांनी केलं आणि ती सगळी निकामी करून टाकली शस्त्रच काही ते पाणी त्याचं केलं असा त्याचा अर्थ नाही. तर ती शस्त्र जरी मिळाली तरी कोणाला वापरताच येणार नाही अशा पद्धतीनं ती केली आणि त्याचं सगळं ज्ञान फक्त दधीचींजवळ त्यांनी ठेवून दिलं. जेव्हा केव्हा देव आले आणि देवानी ती शस्त्र मागितली तेव्हा आता ते सगळं ज्ञान यांना द्यायचं होतं आणि ते किती तर खरोखरच त्यांचं सगळं आयुष्य या कामासाठी खर्च होणार होतं. म्हणून म्हटलं की दधीचींनी आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी दिलं. आता कथेमध्ये आपल्याला असं सांगतात, पुराणातल्या कथेत पण असं सांगतात की ते हाडांपासून वज्र केलं. आपण त्या कथेच्या सत्यासत्यतेत पडायचं म्हटलं तर असं म्हणू की असं कसं होईल, वज्र कसं हाडांचं कसं करता येईल, तर ते करता येईल का नाही ह्याच्यात न पडता आपण असं धरूया की ती जी विद्या त्यांनी संपादन करून ठेवली ती कोणाला तरी देण्यामध्ये जो काही कालावधी लागला तो कालावधी असं धरूया की त्यांचं आयुष्य सगळं या कामामध्ये खर्च झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि ती जी त्यांनी दिलेल्या विद्येतून जे काही देवांनी विजय प्राप्त करून घेतला ते जे वज्र, त्या वज्राला वज्र म्हणतात त्याचं सामर्थ्य अफाट होतं. दधीची ऋषींनी दिलेल्या त्या विद्येच्या सामर्थ्यानं तयार केलेल्या वज्राचं सामर्थ्य अफाट होतं आणि ती भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता आपल्याला अशा सगळ्या कथांचा अर्थ लावलाच पाहिजे ना. शस्त्र गिळली म्हणजे काय तर ते ज्ञान ग्रहण केलं हे आपल्याला जास्ती पटू शकतं. आणि असं हे मिळवलेलं आपण मिळवलेलं ज्ञान आहे ते त्यांनी देवांना दिलं. मग आपला मृत्यू जरी आला तरी चालेल याच कामासाठी आपलं जीवन दिलं पाहिजे असा विचार त्यांनी केला. याचा अर्थ आपलं सगळं जीवन त्यांनी या कामासाठी खर्च केलं. शस्त्र आणि अस्त्र, या अस्त्रामध्ये हे वज्र शब्द सगळे मुद्दाम वापरलेले आहेत. तर शस्त्र याचा अर्थ काय तर हातामध्ये असणारं आणि धरून वापरायचं, म्हणजे तलवार हे शस्त्र आहे ती हातात धरून वापरायची, किंवा बंदूक आताच्या भाषेत पिस्तूल किंवा बंदूक ज्याला म्हणतो, किंवा भाला असायचा पूर्वी तो हाताने घेऊन दूरवर फेकायचा. तर अशा हाताने जी हे करायची आहे त्याला शस्त्र म्हणतात. आणि अस्त्र म्हणजे काय तर लांबून मारा करायचा, म्हणजे बाण आहेत किंवा तोफा दागणं असं जे आपण म्हणतो, किंवा आताच्या याच्यात मिसाईल्स, ड्रोन अशा ज्या आता नवीन गोष्टी आहेत, किंवा अग्निअस्त्र, पर्जन्यास्त्र अशी जी नावं आपण ऐकतो तर ही सगळी अस्त्र आहेत. आता या सगळ्यांमध्ये प्रभावी काय तर हे इंद्राचं वज्र, दधीची ऋषींच्या हाडांनी तयार केलं जे इंद्राचं वज्र आहे ते या अशा सगळ्या दैत्यांच्या नाशासाठी वापरलं गेलं. वृत्रासुरांनी किंवा स्वर्गातील देवांना त्रास देणाऱ्या राक्षसांसाठी वापरलं गेलं, त्याला वज्र म्हणायचं. हे दधीची जे आहेत हे भृगु ऋषींचे पुत्र असा त्यांचा उल्लेख सापडतो. भृगूंनी आपल्या तपश्चर्येतून लोककल्याणासाठी म्हणून एक उत्पत्ती केली, ती म्हणजे हे दधीची आहेत असं वर्णन आपल्याला सापडतं. नंतरचा विभूती आहे धेनूनाम अस्मी कामधुक. गायींमध्ये काय तर म्हणे कामधेनू ही माझी विभूती. कुठे कुठे भगवंताला पाहायचं ते लक्षात घेऊया. कामधेनूचा अर्थ आहे कामना पूर्ण करणारी गाय. तिच्याशी आपण जे काही व्यक्त करू आपली इच्छा ती पूर्ण करते. पुन्हा असंच देव आणि दैत्यांनी जे काही समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रमंथनातून जी रत्न बाहेर पडली त्याच्यात ती कामधेनू 14 ती आहे आणि ती भगवंताची विभूती आहे. पण दुसरी पण एक कामधेनूची कथा आपल्याला माहिती आहे. पुन्हा असंच आहे की त्या कथा जरी माहिती असली तरी आज या निमित्तानं त्याचं स्मरण करायचं. दक्षकन्याजी सुरभी आणि कश्यप यांच्याकडे ती कामधेनू होती, तिचं नाव आहे नंदिनी. तीच या वशिष्ठांच्या कडे होती, आश्रमामध्ये होती. आणि झालं असं की वशिष्ठांच्या आश्रमातला सगळा जो काही कारभार होता, सगळ्या त्यांच्या ज्या आश्रमातल्या ज्या गरजा होत्या तेही कामधेनू पूर्ण करायचे. त्यांना काही गरज लागायचीच नाही कारण कामधेनूच त्यांच्याकडे होते. म्हणजे इतकं अचानकपणानं राजा विश्वामित्र अनेक सैन्याला घेऊन आला, त्यांची भोजन व्यवस्था पण त्यांनी केली वगैरे वगैरे. आणि मग राजा विश्वामित्राला जेव्हा कळलं की वशिष्ठांच्या आश्रमामध्ये ही कामधेनू आहे म्हणून त्यांनी राजा आहे शेवटी तो, त्यामुळे त्यांनी विश्वामित्र राजांनी वशिष्ठांकडे ती गाय मागितली, कामधेनू मागितली. अर्थातच वशिष्ठांनी त्याला नकार दिला. आता वशिष्ठांनीच नकार दिला असं नाही तर त्या कामधेनूला सुद्धा राजा विश्वामित्राकडे जायचं नव्हतंच. मगाशी जसं आपण अगदी स्वामी निष्ठा पाहिली घोड्याचे
तसं इथे पण लक्षात येईल की ती वसिष्ठांच्या आश्रमातली कामधेनू होती, ती काही अशी विश्वामित्रांकडे जायला तयार नव्हतीच. आणि मग कामधेनूने काय केलं तर म्हणे सैन्य निर्माण केलं. पुराणामध्ये कथा सांगतात की कामधेनूंनी विश्वामित्र जबरदस्तीनं जेव्हा तिला घेऊन जायला निघाला राजा, तेव्हा या कामधेनूंनी म्हणे सैन्य निर्माण केलं आणि त्या सैन्याचं आणि राजा विश्वामित्राच्या सैन्याचं युद्ध झालं. युद्धामध्ये विश्वामित्र राजा हरला आणि मग मात्र राजा विश्वामित्राच्या असं लक्षात आलं, म्हणजे त्यांनी इतकं त्याच्या लक्षात आलं की ब्रह्मविद्याच श्रेष्ठ आहे. शास्त्र म्हणजे शस्त्र कितीही जरी असली चालवता येत असली तरी शस्त्रापेक्षा ब्रह्मविद्या ही महत्त्वाची आहे. म्हणून त्यांनी राज्याचा त्याग केला आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. इतकी तपश्चर्या केली की पुढे तो ब्रह्मर्षी झाला. वसिष्ठांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावं इथपर्यंत त्याची इच्छा होती आणि तसं घडलं. याला सगळ्याला कारण काय झालं? राजा विश्वामित्राचा ब्रह्मर्षी विश्वामित्र झाले, याच्या मागे कारण काय झालं तर ही कामधेनू कारण ठरली. ती जी कामधेनू ती भगवंत म्हणतो माझी विभूती आहे, मला कुठे बघाल तर त्या कामधेनूमध्ये मला बघा. अशी ही शुभ लक्षणांनी युक्त असणारी गाय. असं वर्णन करतात की तिचे सगळं जे काही म्हणजे तिचं ललाट, तिचे नेत्र, तिचे कान हे सगळे जे होते ते अत्यंत विशाल होते. मग असे जसं आपण हत्तीचं वर्णन करताना त्याचं वेगळेपण जसं पाहिलं ऐरावताचं, तसं इथे पण लक्षात येईल की ही कामधेनू जरा सामान्य गायींपेक्षा विशेष दिसणारी होती. शिवशंकराचा जो आपण मंदिरामध्ये शंकराचं जाताना आधी नंदीचं दर्शन घेतो, तो नंदी म्हणजे हा कामधेनूचा पुत्र. कामधेनू ही अशी अनेकांनी, आता आपण मगाशी जसं आपण म्हटलं की अर्थ लावावा लागतो, तर आता कामधेनू म्हणजे कामना पूर्ण करणारी. आपण असा विचार करायचा की अनेक मंडळी समजा एकत्र आली आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी एखादी काही गोष्ट केली तर ते जे काही सामर्थ्य असतं अनेकांमध्ये असणारं सामर्थ्य जे चांगल्यासाठी उपयोगात आणलं जातं ते म्हणजे कामधेनूच एक प्रकारची. चांगल्या कामासाठी चांगल्या माणसांनी एकत्र येऊन काम करणं याला कामधेनूच म्हणायला हवं. आणखीन एका पद्धतीने म्हणता येईल की इंद्रियांना पण गो म्हणतात ना. कामधेनू जशी गाय तशी आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना सुद्धा गो असं नाव आहे. तर मग आपल्या साधारण जे काही इष्टदेवता आहेत, आपल्या प्रत्येक इंद्रियाची इष्टदेवता आहेत, त्या इंद्रियांना जर वश करायचं असतं तर त्या देवतेला हे करायचे, आराधना करायची. तर तसं देवतेला वश करणाऱ्यांमध्ये काय काय करता येतं तर त्या देवतेला वश करायचं म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवायला तिचा मदत घ्यायची, त्या देवतेकडून मदत घ्यायची. अशी इंद्रिय जर आपल्या ताब्यात आली तर स्वाभाविकच सर्व गोष्टींमध्ये प्रगती होईल. इंद्रिय ताब्यात आली तर देहबुद्धी कमी होईल, आत्मबुद्धीकडे जाता येईल. सगळी जी काही इंद्रिय आपल्याला आड येतात ती आड येणार नाहीत आणि असं खूप काही चांगल्या गोष्टी इंद्रियांकडे आपल्याला सापडतील, करता येतील. असा पण आपल्याला त्या कामधेनूचा अर्थ लागता येईल. म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न होतील ती पण कामधेनू आहे. 4 चांगली माणसं एकत्र येतील आणि काही चांगलं काम करतील त्यालाही आपण कामधेनू म्हणू. भगवंत कुठे आहे तर अशा ठिकाणी भगवंत आहे. याचा अर्थ असा की काही चांगली माणसं काही चांगल्या कामासाठी सगळ्यांच्या कल्याणासाठी काही करण्यासाठी एकत्र येतील, तिथे माझी विभूती आहे म्हणजे भगवंताची मदतच आहे असाच त्याचा अर्थ आहे की भगवंत अशा ठिकाणी मदत केल्याशिवाय राहत नाही. ज्या चांगल्या माणसांनी, सज्जन माणसांनी माणसांच्या हिताचे सगळ्यांच्या हितासाठी काही चांगलं काम करत असेल तर तिथे मी आहे असं जणू काही भगवंत आपल्याला सांगतो आहे. भगवंताचा प्रसाद हा मिळतो. खरोखर त्याचा प्रसाद मिळणं, त्याची विभूती कळणं याच्यासारखं म्हणजे ते मिळालं की आता आणखीन काही मिळवायचं बाकी राहतच नाही असा त्याचा अर्थ. पुढली विभूती सांगतात प्रजनश्चास्मी कंदर्पहा. ही जरा समजून घ्यायला हवी आपल्याला, कारण ही की आपल्याला अशी दाखवता येणारी गोष्ट नाही आहे. ते म्हणतात की प्रजनन जे होतं म्हणजे प्रजोत्पादन जे होतं ते प्रजोत्पादन करणारा जो काम, हा काम म्हणजे मदन, हा मदन म्हणजे माझी विभूती आहे. भगवंत म्हणतो प्रजोत्पादनासाठी लागणारा जो काम आहे ती पण माझी विभूती आहे. जी काही गोष्ट उत्पन्न करायचे, निर्माण करायचे, अपत्यांना जन्म द्यायचा आहे तर त्यांना देवविणारा, त्यांना जन्म देवविणारा जो काम आहे तो काम म्हणजे मदन आणि तो माझी विभूती आहे असं सांगतात. कुठल्याही प्राण्यांची निर्मिती करायची, ती मुंगीपासून हत्तीपर्यंत
आपण विचार केला तरी त्या सगळ्यांच्या प्रजाती राहिल्या पाहिजेत ना. त्यामुळे प्रजोत्पादन व्हायलाच पाहिजे. काही काही पक्षी, काही काही प्राणी ह्यांचं या प्रजाती बंदच झाल्या की ते या पृथ्वीवरती आता नाहीतच, असं आपल्याला मधून ऐकायला वाचायला मिळतं. तर असं नाही होता उपयोगी की सगळ्यांच्या त्या प्रजाती पुढे चालल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्या नरमादीमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे, हे गरजेचं असतं. आणि ते काम करणारी देवता म्हणजे ही कामदेवता, म्हणजे हा कामदेव, म्हणजे हा मदन, आणि तो भगवंत म्हणतो मी आहे. आता ही प्रजोत्पादनाची जी गरज आहे ती लक्षात घेऊन भगवंतांनी आपली विभूती तिथे आहे असं सांगितलं. त्याचं वर्णन करतात की हा मदन किंवा कामदेव जो आहे तो कसा आहे, तर म्हणे अतिशय देखणा आहे, अतिशय सुंदर आहे, चैतन्यपूर्ण आहे, एखादं खोडकर बालक असावं असं आहे, आणि त्याच्या हातामध्ये फुलांचं धनुष्य आहे. मी ते सगळं वाचत होते आणि माझ्या मनात आलं की आपल्याकडे सुद्धा पूर्वापार एक पद्धत आहे. आपण डोहाळजेवण करणारी जी मुलगी आहे त्या मुलीला छानपैकी बागेमध्ये किंवा झोपाळ्यावर बसवतो, छानपैकी फुलांनी सजवलेलं असतं, परडी छानपैकी फुलांची शेजारी असते आणि धनुष्यबाण पण असतो. तर हा धनुष्यबाण म्हणजे काय आहे, तर मदनाच्या हातात असणारं हे धनुष्य आहे, म्हणजे ते कामदेवाचं प्रतीक आहे. त्यामुळे सुद्धा कदाचित ही पद्धत पडली असावी पूर्वापार. आपण काही त्या एवढ्या पद्धतीच्या खोलात शिरत नाही, पण हे वाचल्यावर मात्र त्याचा अर्थ उलगडला की असं फुलांच्या ह्याच्यात ती वनामध्ये रमली आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आनंद राखून देण्यासाठी आता पुढे आपण पाहणार त्या मदनाचा किंवा त्या कामदेवाचं काय आहे की आवश्यक तोच काम, अत्यंत संयमी असा काम असणारा हा मदन आहे आणि तो मदन ही माझी विभूती आहे. म्हणून भगवंत म्हणतात की धर्माला मंजूर असणारा काम, प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा काम, माणसाच्या सगळ्या कामना पूर्ण कराव्यात पण त्या सगळ्या धर्माच्या मर्यादेत राहून पूर्ण कराव्यात असं जे आहे त्याला ती माझी विभूती आहे, तो मदन आहे. हा उद्देश भगवंतांनी ह्या विभूती सांगताना ठेवला आहे. त्या मदन कामदेव ही माझी विभूती, पण तो धर्माच्या मर्यादेत असणारा, प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा, अशासाठी त्यांनी प्रजनश्चास्त्री कंदर्प असा मदन ही माझी विभूती आहे असं म्हटलं आहे. त्यानंतर सर्पाणामस्मी वासुकी, सर्पकुळातला जो नायक आहे तो वासुकी आहे. हे सुद्धा आपण भागवतातल्या कथांमध्ये पाहिलं आहे. ही पण भगवंताची विभूती, सर्पांचा आधार आहे. आता पुन्हा प्रश्न आला की आता हे माणसांचं ठीक आहे, हो घोड्यांचं झालं, हत्तीचं झालं, आता हा मदन झाला, आता भगवंताला कुठे शोधा, त्यामुळे सर्प याच्यामध्ये गेला तर मग वासुकी जो आहे तो मी. तर असं आहे की कथा अशी सांगतात कश्यप आणि कद्रू यांचा हा पुत्र आहे. त्या वासुकीला फणा नाही आहे. आपण त्या शेषशाही भगवान जो पाहतो तो जो आहे त्याच्यावरती विष्णू झोपला आहे, ती भगवंताची विभूती आहे. पण हा जो आहे त्या वासुकीला फणा नाही आहे, बिनफण्याचा अशा जातीच्या ह्याच्यात वासुकी ही भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. म्हणजे काय, तर पुराणामध्ये त्याचं वर्णन करतात. इतकं त्याचं लघुरूप असतं की शंकराच्या बोटातल्या अंगठी इतका तो लहानपण होतो, तो वासुकी लहानपण होतो, किंवा समुद्रमंथनाच्या वेळी तो मोठा होऊन त्यांनी दोरीचा, म्हणजे समुद्रमंथन करण्यासाठी त्या मेरू पर्वताची रवी वापरली आणि त्याला जी दोरी वापरली ती वासुकीची वापरली असंही म्हणतात. त्यामुळे त्याचं लघुरूप पण होतं आणि मोठं रूप पण होतं. वासुकीचा आणखीन उल्लेख आपला येतो तो म्हणजे ज्योतिर्लिंगाचा, आपण द्वादशी ज्योतिर्लिंगाचं जे स्तोत्र म्हणतो त्या स्तोत्रामध्ये नागेशम दारुकावने म्हणजे 12 नावं सौराष्ट्रम सोमनाथांचं, श्रीशैलम मल्लिकार्जुन उज्जैनी अहंकाले ओंकाले मौलेश्वर, असं जे 12 ज्योतिर्लिंग आपण 12 ठिकाणची सांगतो त्याच्यात नागेशम दारुकावने असं म्हणतो. तर त्या दारुक नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी द्वारकेला शंकर आले आणि त्यांनी ते त्या वासुकीच्या रूपामध्ये आले. त्या वासुकी रूपात शंकर प्रगट झाले. तो जो वासुकी आहे तो भगवंत माझी विभूती आहे. लगेचच हा वासुकी सांगून झाला तो मी आत्ता म्हटलं तसं बिनफण्याच्या नागातला वासुकी ही माझी विभूती सांगितली. आता लगेचच्या पुढल्या श्लोकामध्ये अनंत नाग, आत्ताच नुकती अनंत चतुर्दशी झाली आहे ते आपल्याला सगळ्यांना चटकन लक्षात येईल. 29व्या श्लोकामधला हे ते सांगणार आहेत. अनंतश्चास्मी नागानाम वरुणो यादसामहम पितॄणाम यमाचास्मी यमः संयमतामहम.
पुन्हा या 4 श्लोकांमध्ये 4 गोष्टी आपल्याला भगवंत सांगतात. नागांमध्ये आत्ता आपण पाहिलं ते बिनफण्याच्या नागामध्ये किंवा सापामध्ये म्हणूया वासुकी पाहिला. आता नागानाम अनंतः अस्मि. नागांमध्ये शेषनाग जो अनंत आहे तो म्हणे मी आहे. यादसाम वरुणा. यादस याचा अर्थ जलचर प्राणी, पाण्यामध्ये राहणारे. हे जलचर प्राणी जे आहेत त्या जलचर प्राणीमध्ये वरुण हा त्या जलचर प्राण्यांचा देव, तो वरुण हा मी आहे. पितृणाम आर्यमा शास्त्री. पितर जे आहेत, सध्या पितृपंधरवडा पण चालू आहे, त्यामुळे पितरांमधला जो आर्यमा आहे तो मी आहे. आणि संयमताम यमहा. संयमन करणारा, नियमन करणारा, शासन करणारा असा जो यमदेव तो मी आहे. या 4 ओळख आपल्याला करून घ्यायची. शेषनाग म्हणजे अनंत किंवा वरुण जलचर प्राण्यांचा देव. तिसरा आर्यमा, पितरांचा मधला जे पितर आहेत त्या पितरांमधला एक आर्यमा. आणि यमदेव नियमन करणारा, शासन करणारा. अशा 4 विचार या 29व्या श्लोकामध्ये आपल्याला करायचे. काही नवीन आहेत पण काही गोष्टी आपल्याला माहितीतल्या आहेत. नागानाम अनंतः हे आपल्याला माहिती आहे. भगवंताची विभूती 1000 फणा असणारा नाग, शेषनाग ज्याला म्हणतात, पृथ्वी तरी धारण केलेली आहे. त्या नागाच्या फण्यावर जणू पृथ्वी उभी आहे. किंवा आपण भगवान विष्णूचं भागवतावरचं पुस्तकावरचं जे चित्र पाहिलं करतं, शेषशाही भगवान त्या नागावर अशा फणा काढलेल्या नागावर ते शय्येच्या रूपात त्यांनी नागाचा वापर केलेला आहे. आणि जणू काही तो नाग भगवंताची म्हणजे विष्णूची सेवा करतो आहे आणि त्याला विश्रांती स्थान देण्याचा त्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं आहे. आणखीन एक गोष्ट आहे की लक्ष्मणाला आणि बलरामाला शेषावतार म्हणतात. म्हणजे रामावताराच्या वेळेला लक्ष्मण शेषाच्या अवतारात आला आणि कृष्णाच्या वेळेला बलराम जो आला तो पण शेषावतार बलराम घेऊन आला असं म्हणतात. हा शेषशाही अनंत जो आहे तो स्वाभाविकच विष्णूचा अनन्य भक्त आहे. काही म्हणा त्याला अनंत नाग म्हणा किंवा शेषशाही म्हणा, अर्थ तोच आहे. आत्ता म्हटलं तसं की वासुकी अधिभवून झाला आहे. लगेच भगवंताच्या लक्षात आलं की त्याच्यापेक्षा मी आणखीन कुठे आहे. तर आपण ज्याला साप नाग, आपल्याला तर सामान्य माणसाच्या दृष्टीनं सगळं सारखंच असतं. भगवंताने या दोघांमधला फरक सांगून टाकला. मग अशी जी वासुकी सांगितली ते म्हटलं तर तसं साप योनीतल्या सगळ्या गोष्टी होत्या की तो काय असा फळा उघडणारा नाग वगैरे नव्हते. पण सरपटणारे प्राणी ज्यांना आपण म्हणतो त्या सरपटणाऱ्या प्राण्यांमधला त्याचा विचार केला होता. म्हणजे भगवद्गीतेमध्ये दोघांना कसा वेगळं दिलेलं आहे. ते सरपटणाऱ्या प्राण्यांचा जो वासुकी आहे तो वेगळा आहे आणि आता हा फणा असणारा जो नाग आहे त्या नागाचा वेगळा हे आहे. मग आता असा जे नाग आहेत की जे आता हे नागांचं आणखीन वैशिष्ट्य आहे की ज्याचा विचार भगवंत विभूती म्हणून अनंताचा करतायत किंवा शेषशाही त्या शेषाचा करतायत, तो पाण्यामध्ये पण राहतो आहे आणि जमिनीवर पण राहतो आहे. मग अशी जर आपण वासुकीचा विचार केला तेव्हा तरी सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आपण म्हटलं, पाण्यामधलं नाही म्हटलं. पण इथे मात्र असं आहे की हा यादसहा नाही अनंतशास्मी नागा, तर त्या नागाला मात्र उभयचर, तो पाण्यात पण आहे. कारण विष्णू शेषशाही आहे ना, तो त्या ह्याच्यावर आहे, तो पाण्यात पण आहे. त्यामुळे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सरपटणारे प्राणी, साप आणि नाग याच्यातला फरक गीतेने आपल्याला स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि मग या 1000 फणा असलेल्या नागाची म्हणजे खरंच त्या अनंताच्या पूजेच्या ह्याला गुरुजी ते आणतात दर्भाचा केलेला तो नाग, त्याची आणि तामानात ठेवून मग त्याची पूजा करतात. हे सगळं हे वाचताना पण आपल्याला आठवतं की हो, ती जी काय आहे ती विभूती भगवंताची मी आहे. आणि आत्ता म्हटलं तसं की रामावतारात आणि कृष्णावतारात सुद्धा लक्ष्मणाच्या आणि बलरामाच्या रूपानं सुद्धा या शेषाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भगवंत म्हणतो माझी विभूती म्हणजे काय, तर अनंतशास्मी नागानाम, नागांमधला अनंत नाग हा मी आहे. सगळे सण पण कसे आपले एक त्या गोष्टीला बांधले गेलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल. पुढलं म्हटलं यादसा म्हणजे जे जलचर प्राणी आहेत त्या जलचर प्राण्यांचा जो नेता किंवा जलचर प्राण्यांचा जो देव वरुण, तो वरुण म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. जसं आपण पृथ्वी आप तेज वायू आकाशामध्ये आप असं म्हणतो, या आप तत्वाचं पृथ्वीवरती जे पाणी आहे त्या सगळ्या पाण्याचं नियंत्रण करणारा तो हा वरुण आहे.
वरुणाचं काम काय, हे पाणी तर अखंड लागणारच आहे आणि त्या पाण्याचं सातत्याने ते जलचक्र ज्याला म्हणतो ते चालू राहणार. समुद्राच्या पाण्याची वाफ होणार, ढग होणार, पाऊस पडणार, ते पावसाचं पाणी सगळीकडून समुद्राला जाऊन मिळणार, हे अखंड सगळं सुरूच आहे. तर हे जे आपतत्वाचं नियंत्रण आहे, वाढता पण कामा नये, नाहीसं पण होता कामा नये, हे सगळं आपतत्वाचं नियंत्रण करणारा, नियमन करणारा तो म्हणजे वरुण. भगवंत म्हणतो ती विभूती माझी आहे, मी तिथे दिसेल. आता म्हटलं तसं तो जलाशयांचा आणि जलचर प्राण्यांचा दोघांचाही देव आहे, दोघांचाही प्रमुख आहे असं म्हणायला पाहिजे, स्वामी आहे. वरुण हा सगळ्या जलाशयांचा पण स्वामी आहे. या पृथ्वीवरती असणारे जे जलाशय तर कोणाच्या मालकीचे, तर ते वरुणाच्या मालकीचे असं म्हणावं लागतं. विहिरी आहेत, तलाव आहेत, नद्या आहेत, नुसतं उताराकडे पाणी वाहत आहे असं नाही, तर हे सगळ्या याचा जो मालकी हक्क आहे तो वरुण देवांचा आहे. आणखीन एक गोष्ट आहे की मगाशी जसा उल्लेख झाला की आपल्या प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे, तसा वरुणसुद्धा आपल्या रसनेची देवता आहे. आपली जीभ जी रसना आहे, म्हणजे आपण 2 कामं करतो या जिभेकडून, त्याची अधिष्ठात्री देवता कुठली तर वरुण आहे. आणि खरंच त्या वरुणाने आपल्या या रसनेला अखंड ओलं ठेवलेलं आहे. कोरडी पडली जीभ तर आपल्याला त्रास होतो, असं आपण म्हणतो, कोरडं कोरडं वाटतं आहे, तर त्या जिभेला सतत ओलं ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा जो जलाशयांचा आणि आप या तत्वाचा देव म्हणजे वरुण, भगवंत म्हणतो ती विभूती माझी आहे. त्याचं रूपाचं वर्णन करताना असं करतात, त्याला अर्धा मासा आणि अर्धा मानव अशा रूपामध्ये ते दाखवतात. म्हणजे त्याचं जे चित्र दाखवतात वरुणाचं ते असं दाखवतात की अर्धा मासा आहे आणि अर्धा त्याचं माणसाचं रूप आहे. जसं जिभेच्या रसनेचा तो स्वामी आहे असं म्हटलं, तसा पश्चिम दिशेचा तो स्वामी आहे. म्हणजे शांत आहे ना, सूर्यास्त होतो, चंद्रोदय होतं आणि जलतत्वाचा तो स्वामी आहे, आपतत्वाचा आहे. त्यामुळे अशा अर्थानं ज्याला विश्व व्यवस्था म्हणता येईल. आता जलचक्र जे आहे ना ते म्हणजे विश्वव्यवस्थापकच आहे. तो जलचक्रावर सगळ्या गोष्टी आपल्या अवलंबून आहे, त्यामुळे या विश्वाच्या सगळ्या व्यवस्थेचा तो प्रमुख आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळी जी काही विश्वाची व्यवस्था आहे, मग आपण त्याला धर्म म्हणजे कर्तव्य अशा अर्थाने म्हणू. आपण ज्याला आत्ता धर्म म्हणतो तो धर्म नाही, पण विश्वव्यवस्था म्हणजे धर्मरक्षक असा हा वरुण आहे. सगळ्यांच्या कर्तव्याला व्यवस्थित ते पार पाडण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तो देणार आहे. आपण जे पापपुण्याचा विचार करतो किंवा न्याय अन्यायाचा विचार करतो, त्या सगळ्याचा हिशोब वरुण ठेवतो. म्हणजे यमाचा हे वेगळं आहे, मृत्यूनंतर आपला पाडा यम वाचणार आहे, पण हा मुळी आपल्या पापपुण्याचा न्याय अन्यायाचा सगळा हिशोब ठेवणारा आहे. त्याप्रमाणे त्याला शासन पण करतो, त्याला शाबासकी पण देतो, दोन्ही गोष्टी तो करतो, बक्षीस पण तो देतो. हे सगळं काम वरुणाचं आहे असं म्हटलं आहे. म्हणजे किती वरुणाची योग्यता असेल आपल्या लक्षात येईल. त्याचं सामर्थ्य खूप आहे, मोठेपणा खूप आहे आणि तो हे सगळं काम म्हणजे एकीकडे इंद्राचं जितकं मोठेपण आहे ना तितकं या वरुणाचं मोठेपण आहे. इंद्रदेवांचा राजा म्हणून मोठा आहे आणि इथली सगळी व्यवस्था पाहणारा म्हणून वरुण मोठा आहे. आता म्हटलं तसं की एवढं मोठं आपतत्व, या सगळ्या आपतत्वाचं नियंत्रण करणारा वरुण किती त्याचं सामर्थ्य असेल आपल्या लक्षात येतं. आपण वरुणाचं इतकं लक्ष आहे की माणसाची बरी वाईट कृत्य आहेत ना, त्या बरी वाईट कृत्य त्याला नुसती दिसतात नाही, माणसाच्या मनात आली तरी त्याला ती कळतात. म्हणजे प्रत्यक्ष कृती केलेली दिसते एवढंच नाही, एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट माणसाच्या मनात आली तीसुद्धा त्याला कळते आणि म्हणून त्याचं योग्य फळ किंवा शिक्षा जे काही असेल ते तो देतो. म्हणजे दुष्टांना किंवा पापी माणसांना शासनही करण्याला वरुणाकडे योजना आहे आणि चांगल्या माणसांना त्या चांगल्या कामाचं फळ देण्याची योजना पण वरुणाकडे आहे. असा हा देव आहे. समजा एखाद्या माणसाने काही पापकर्म केलं पण त्याला पश्चात्ताप झाला तरी देखील वरुणाला दया दाखवण्याची सुद्धा त्याच्याजवळ सामर्थ्य आहे. असा हा वरुण फार महत्त्वाचा आहे आणि भगवंत म्हणतो की तो म्हणजे माझी विभूती आहे, त्याच्यात मला पहा. हा आदितीचा पुत्र आहे. त्याचा जर नातेसंबंधाचा विचार केला तर मगाशी म्हटलं असं की आपल्या अधिष्ठात्री रसनेची अधिष्ठात्री देवता आहे, तसं याचा
नेत्र सूर्य आहे वरुणाचा. वरुण काय काम करतो ते आत्ता आपण सांगितलं. त्याचा नेत्र सूर्य आहे. याचा अर्थ काय? खरंच आहे की सूर्याच्या उष्णतेनंच पाण्याची वाफ होणार आहे. त्यामुळे त्याचं ते लक्ष ठेवायलाच हवं त्याला. त्यामुळे जणू काही त्या वरुणाचा नेत्र म्हणजे सूर्य आहे. त्याचा आत्मा म्हणजे वायू आहे. वायू नसेल, इकडलं पाणी हलणारच नसेल तर काम होणारच का? त्याच्या जलचक्रासाठी या सगळ्यांची मदत लागते. म्हणजे जणू काही वायू हा त्याचा आत्मा आहे, नेत्र म्हणजे त्याचा सूर्य आहे, असं सगळं त्याचं आहे. आणि एवढं सगळं करून तो भूलोक स्थिर ठेवणं हे पण त्याचं काम आहे. पृथ्वीच्या विस्ताराला पण त्यांनी थांबवलेलं आहे. म्हणजे योग्य विस्तारच व्हायला हवा ना, मर्यादा घालायला हवी. ती मर्यादा पण वरुणाने घातलेली आहे. असं अत्यंत सामर्थ्यवान सगळ्या आपल्या शक्तीच्या जोरावर त्यांनी या सगळ्या विश्वाला मोठं धरून ठेवलेलं आहे. सगळ्या भूलोकावरचं जे साम्राज्य आहे ते सगळं साम्राज्य नीटपणानं चालवण्याचं काम त्याचं आहे. स्वाभाविकच या वरुणाला सगळ्यांनी मदत पण केलेली आहे. एवढं वरुणाजवळ सगळं सामर्थ्य आहे. तर असं सामर्थ्यवान माणसाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी चांगली माणसं मदत पण करतात. तसं अग्नीनं वरुणाला एक दिव्य धनुष्य म्हणे दिलं आहे आणि अक्षय भाते पण दिलेले आहेत वरुणाजवळ. म्हणजे कधी काही त्याच्या कामामध्ये कोणी अडथळा आणला तर त्याच्याजवळ शस्त्र आहेत. कपिध्वज नावाचा रथ पण या अग्नीने त्याला दिला आहे. या वरुणानं अर्जुनाला पाश दिला, त्याचा पण उल्लेख आपल्याला महाभारताच्या कथेत मिळतो. आणखी वरुणानं एक रुचिक नावाचे ऋषी होते, यांना 1000 घोडे दिल्याचा उल्लेख पुराण कथेमध्ये आपल्याला मिळतो. या वरुणाची पत्नी जी आहे तिचं नाव आहे ज्येष्ठादेवी. ही ज्येष्ठादेवी शुक्राचार्यांची कन्या आहे. वरुणाला एक शतायुध नावाचा मुलगा सांगितला आहे. या वरुणाने शतायुधाला चांगलं गदा वगैरे देऊन गदायुद्धामध्ये त्याला तरबेज केलेलं आहे. वर्णन असं करतात की रावणाच्या बंदिवासातून सीता जेव्हा मुक्त झाली आणि ती परत जेव्हा रामाकडे आली तेव्हा ती अत्यंत निष्कलंक आहे अशी खात्री या वरुणदेवाने रामाला दिली. आधी वरुणदेवाचं सामर्थ्याचं आपण लक्षात घेतलं तर वरुणदेव संबंध विश्वाचा विचार करणारा आहे किंवा विश्व चालवणारा आहे. त्यामुळे त्याचं सगळीकडे लक्ष आहे आणि त्यांनी सीता निष्कलंक आहे असा निर्वाळा रामाला दिलेला आहे. याच्याबद्दल असं म्हणा की यज्ञातून निर्माण झालेला हा जो भृगू आहे, या भृगूला वरुणानं आपला पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. भृगू ऋषींचा जन्म कसा तर ते यज्ञातून झालेला आहे. आपल्याला भृगू ऋषी माहिती आहेत, विष्णूच्या छातीवर ती जी काही कोण श्रेष्ठ असं स्पर्धा झाली, ती स्पर्धेमध्ये कोण श्रेष्ठ बघायला या भृगू ऋषींची नेमणूक झाली आणि भृगू ऋषी राग येईल असं वागले. ते विष्णूकडे आले आणि विष्णूला अगदी लाथ मारली तरी देखील विष्णू रागावले नाही. ती भृगू ऋषींची कथा आपल्याला माहिती आहे. त्या भृगूला या वरुणाने पुत्र मानलेला आहे, पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केला आहे असं वर्णन मिळतं. तर ह्या सगळ्यांचा परिचय आपल्याला ह्या सगळ्या वाङ्मयातून मिळावा. आणि भगवंत कुठे कुठे आहे, जिथे जिथे चांगलं चाललेलं आहे तिथे तिथे भगवंत आहे, हा त्याचा खरा अर्थ. आणि ती विभूती भगवंत म्हणतो माझी आहे. पुढे सांगतायत पितृणाम आर्यमा चास्मी. पितर लोकांमध्ये आर्यमा हा जो पितर आहे तो म्हणजे माझी विभूती. आता आधी पितर आणि पुन्हा आर्यमा या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला हव्यात. पितर हा पण एक देवता समूह आहे. आपण असं म्हणतो की आपल्या पिढीमध्ये आधी होऊन गेलेले म्हणजे मृत्यू झालेले अशी जी मंडळी आहेत ती आपली पितर आहेत. एका अर्थाने तेही बरोबर आहे. आपण आपल्या पूर्वजांचा विचार पितर म्हणून करतो. आता सध्या पितृपंधरवडा आहे. पूर्वी आपल्याकडे घराघरातून या पितृपंधरवड्यामधली जी तिथी आपल्या पितरांची असेल त्या दिवशी पक्ष करण्याची पद्धत पूर्वी होते. अजूनही काही घरात चालत असेल पण आता कमी ऐकायला येतं. तर ही जी काही पितरांचं स्मरण करण्याची पद्धत ती परंपरेने आपल्याकडे आलेली होती. तर पितर असं म्हटलं तरी बरोबर आहे. पण आता इथे पितरांमध्ये आर्यमा हा पितर कोण तर ऐतरीय ब्राह्मणामध्ये मानववंशाचे जे आहेत म्हणजे गंधर्व विविध प्रकारचे आहेत, त्यातले मानववंशाबद्दलच्या गंधर्वांबद्दल गंधर्व, पितर, देव, सर्प मानववंशातले आणि मनुष्य अशा 5 विभागातल्या गोष्टी येतात. मानववंशाचे असणारे म्हणजे मग असे आपण वासुकी म्हटलं, नाग म्हटलं
तर गंधर्व लोकामध्ये नाव हेच, पण मानवी वंशामध्ये असणारे हे असतात. त्यापैकी देव आणि पितर यांच्यापासून माणसांची निर्मिती झाली. आणि म्हणून हे जे पितर आहेत, हे पितर म्हणजे एका अर्थाने देवयोनीमध्ये, जे आता आपल्या पितरांबद्दल आपण पक्ष करतो किंवा त्या पितरांचं स्मरण त्या तिथीला करतो. इथे आपल्या लक्षात येईल की देव आहेत ते पितर, म्हणजे देव झालेले आहेत, त्यांच्याबद्दलच वर्णन. त्याच्यामध्ये जी आर्यमा ते मी आहे, हे ऐतरेय ब्राह्मणामध्ये म्हटलं. ऋग्वेदामध्ये असं म्हटलं की स्वर्गाचे निवास करणारे आहेत, म्हणजे मृत आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या पिढीमध्ये आपल्या कुळामध्ये मृत झालेले जे आहेत, पण जे भाग्यशाली आहेत की जे स्वर्गात गेलेले आहेत, अशांना पितर म्हटलेलं आहे. ते आपण जे म्हणतो ते अशा की आपले आधीचे लोक स्वर्गात गेलेले आहेत आणि त्यांचं स्मरण आपण या दिवसामध्ये करतो. त्या ऋग्वेदामधला अर्थ आपण सध्या प्रचलित असणारा अर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण असं मानतो की शरीर नाश पावतं, मृत्यू होतो म्हणजे काय, तर हे शरीर जातं, पण जो जीवात्मा आहे म्हणजे मनबुद्धीचा जो काही सूक्ष्म संस्कार घेतलेला आहे, तर शरीर त्याग झाला की हा जो सूक्ष्म संस्कार आहे तो पितृलोकामध्ये वास्तव्य करतो. सूक्ष्म रूपातला या ज्या गोष्टी आहेत मनबुद्धीचा किंवा इच्छा अपेक्षांचा, तो सूक्ष्म रूपामध्ये वास्तव्य करत असतो, देह जातो. आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर हे पितर आपल्या वंशावर म्हणजे आपल्या पुत्रपौत्रांवर किंवा कुटुंबातल्या आपल्या सगळ्या मंडळींवर लक्ष ठेवतात, म्हणजे कृपा करतात. लक्ष ठेवतात म्हणजे त्यांच्यावरती कृपा करतात, अशी एक समज आपल्याकडे आहे. हे जे काही पितर आहेत हे पितर 7 आहेत. मग असे आपण ऋग्वेदातला जो विचार केला, तो ऋग्वेदामध्ये आपले जे पितर आहेत स्वर्गात गेलेत असं आपण धरलेलं आहे आणि त्या पितरांचं स्मरण असं आपण म्हटलं. पण असे 7 पितर आहेत, त्याची नावं दिलेली आहेत. काव्यवाह, अनल, सोम, यम, अर्यमा, ज्याचा विभूती म्हणून आपण विचार करणार आहोत, अग्निश्वात आणि बहिरद. हे जे 7 पितर आहेत, या आपण जेव्हा आदित्यांना म्हणून विष्णू म्हटलं ना, त्या आदित्यांच्या वेळेला जी नावं पाहिली होती त्याच्यामध्ये पण आर्यमा हे नाव येऊन गेलं होतं. त्यामुळे आर्यमा हे नाव तसं कानाला नवीन नाही आहे, पण हा पितरांमध्ये माझी विभूती म्हणजे काय, तर हा या पितर लोकांचा राजा आहे. हे जे 7 पितर लोक म्हटले, ऋग्वेदामधल्या स्वर्गलोकाचा विचार आपण केला तर ते पितर आपण ज्याला म्हणतो ते आहेतच, पण सगळेच जे देह टाकतात ते या 7 पितरांमध्ये जातात. आणि या 7 पितरांमधला आर्यमा पितर जो आहे तो भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. म्हणजे माणसांबद्दलच आपण विचार करतो आहे, सगळ्या 84 लक्ष योनीतल्या सगळ्या जीवांचा विचार करत नाही आहोत. तर माणसं मेल्यावर पितृलोकात जातात, म्हणजे कुठे जातात तर या 7 ह्याच्यात, त्याला ज्याला मृत असं म्हणतो आपण, ते ह्या 7 ठिकाणांमध्ये जातात. आणि कसं पाहायला गेलं तर जातात म्हणजे तिथूनच येतात असा त्याचा अर्थ. त्यावेळी सृष्टीच्या आरंभापासून या पितृलोकामध्ये ते राहत आहेत. म्हणजे काही जर तिथेच राहतील त्याला अमर पितर असं म्हणू आपण, की तिथे राहणारे, त्या पितृलोकात राहणारे आणि तिथेच राहणारे. आणि मग देव, मानव, गंधर्व, यक्ष, किन्नर किंवा पितर, हा जो पितर हा वेगळा समाज आहे. हे जर यक्ष जसे वेगळे आहेत, किन्नर जसे वेगळे आहेत किंवा देव जसे वेगळे आहेत, तसा पितर हा वेगळा हे आहे. मग त्यांच्याकडे काय तर पितृयज्ञ आपण म्हणा किंवा पितृपूजा, श्राद्ध, अशा गोष्टी यांच्यासाठी आपण केल्या जातात. यांच्याबद्दल असं म्हणणं, हे जे 7 पितर लोक आहेत ना, 7 ठिकाणी आहेत, यांच्यामध्ये कुठेही एकमेकांमध्ये वैर नाही, कलह कुठेही होत नाही, एकमेकांबद्दल राग नाही. म्हणजे ह्या लोकामध्ये राहिलेली ही जी आपल्या काय राहिलेल्या इच्छा घेऊन तिथे गेलेले आहेत, तर त्या मंडळींचा एकमेकांशी, ते काही देह टाकून गेलेले, त्यामुळे त्यांची ईर्षा नाही, त्यांचा वाद नाही, त्यांचं भांडण नाही. म्हणून पितरांना या पितरांना एक शब्द आहे समानाहा समनसहा असं त्याला म्हटलेलं आहे. तर असं समानाहा समनसहा म्हणजे कोण, तर भगवंत सांगतो ही विभूती माझी आहे आर्यमा, की तिथे वाद नाही, भांडण नाही, काही ईर्षा नाही, काही द्वेष नाही. आणि हे चक्र चालू राहतं, त्याच्यातून पुन्हा यायचं भूतलावर. हे काम करणारे हे जे पितर आहेत त्या पितरांमधला आर्यमा हे माझं नाव आहे. आता हे आर्यमा जो आहे हा अनेक देवतांचा मित्र पण आहे, कारण चांगलं काम करणार आहेत ना.
म्हणजे असं पुराणामध्ये कथा सांगतात की यमाला एकदा शाप दिला गेला आणि त्याला शाप देऊन सांगितलं की तू शूद्र रूपामध्ये पृथ्वीवरती तुला 100 वर्ष जावं लागणार. आता त्यावेळेला या यमाचं काम कोण करणार? तर या आर्यमानी म्हणे याचं काम केलं. या दृष्टीने पण आर्यमा मोठा, त्यांनी अधिक सगळा यमाचा जो कारभार होता तो म्हणे त्या आर्यमा पितरांनी सांभाळला. देव गंधर्व पितर यांच्याबरोबर या आर्यमाची पण पूजा केली जाते. म्हणून त्या आर्यमा ही भगवंत म्हणते माझी होती. थोडं सगळं अजब वाटेल अशा गोष्टी आहेत, पण पुराणामध्ये किंवा भागवतामध्ये आत्ता म्हटलं तसं वेदांमध्ये या सगळ्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. इतकंच काय, आता गुगलमध्ये सुद्धा आपल्याला पण जुजबी माहिती मिळते जी आपल्याला याच्यात मिळाली. म्हणजे मी आता थोडीशी मुद्दाम पाहते की आपण जे वाचतोय त्यातलं आणखीन काय आहे का, तर यातलीच माहिती आपल्याला गुगलवर सुद्धा मिळते. नंतरची विभूती सांगतात यमस संयमतामहम. शासन करणाऱ्यांमध्ये जो यम आहे, यमदेव आहे, तो यमदेव म्हणजे मी आहे. आता हा यमदेव जो आहे या सगळ्या विश्वामध्ये चांगली वाईट कर्म अगदी बिनचूकपणानं ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये नीटपणी लिहिणारा हा यमदेव आहे. त्याचं कामच हे आहे की तो काही कोणाला थांबवत नाही किंवा कोणाला शाबासकी पण द्यायचा प्रश्न नाही, पण जे काही या पृथ्वीवर जी मंडळी जे काही करता आहेत त्यातलं चांगलं काय वाईट काय हे सगळं बिनचूकपणानं त्याचा नोंद त्याची करणारा हे त्याचं काम आहे. बरं नुसतं करून गेलेले मानसिक काही पाप केली असतील त्याची पण नोंद ठेवली जाते. म्हणजे मनात पापाचरण आले, प्रत्यक्ष केलं नाही आहे पण मनात आलेलं आहे, तर मनात आलेलं सुद्धा त्याची नोंद तिथे होते की असं मनात आलं होतं. आणि म्हणून सांगतात असं की आपल्याला जर एखादं मनात काही वाईट विचार आला ना तर ज्याच्याबद्दल आहे त्याच्याशीच तो बोलून टाकावा, म्हणजे मग त्याचा काही राहत नाही पाप. कारण नाही तर तिथे नोंद होईल ना यमदेवांकडे. कृती केली तर होणारच आहे, पण मनात जरी आपण वाईट केलं तरी देखील तिथे कृती होणार आहे. म्हणून त्याचं लगेच आपण त्याचा उल्लेख करून टाकावा, म्हणजे मग तिथे तो उल्लेख पण होतो आणि मग ते मिटून जातं ना, मग ते पाप राहत नाही असा त्याचा अर्थ. तर असं खात्यामध्ये बिनचूकपणानं नोंद करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याची भोगाची व्यवस्था पण यमदेव लावतात. त्यामुळे असं सगळं त्याचं काम आहे. आपल्याला नचिकेताची गोष्ट माहिती आहे. नचिकेताने यमदेवाला अगदी 3 दिवस 3 रात्री वाट बघायला लागली तरीसुद्धा थांबून त्याला जे काही आत्मज्ञानाचाच भाग हवा होता ते तत्त्वज्ञान तरी यमदेवाने ह्याला सांगावं असा त्याचा प्रयत्न. तरी काय 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 यमदेवाने देऊ केलं नाही, मला यातलं काहीच नको आहे असं नचिकेताची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या नचिकेताला तत्त्वज्ञान सांगणारे ते यमदेव आहेत. अर्थातच पापी लोकांसाठी अत्यंत निष्ठुर आहेत, पण चांगल्या लोकांसाठी अत्यंत ते दयाळू पण आहेत असं यमदेवांचं वर्णन केलं जातं. म्हणायचं मात्र मृत्यूची देवता. काय असतं, माणसांना मृत्यू म्हटलं की थोडं भय वाटतं. सगळ्यात कसली भीती असेल तर ते मृत्यूची असते. पण खरं म्हणजे हे जे यमदेव आहेत ते भगवंताचे भक्त आहेत, न्यायानं धर्मानं सगळं करणारे आहेत. त्यामुळे जी काही त्यांची व्यवस्था आहे, ज्यांची शासन व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये कुठे काही गडबड नाही आहे. असं असलं तरी देखील मृत्यूदेवता म्हणून म्हटलं की आपल्याला थोडी मृत्यूचं भय असतंच. काय नेमकं मृत्यूनंतर आपल्याला यमदेवांपुढे उभं राहायला लागल्यावर काय काय होणार आहे, काय काय आपल्या इथं पृथ्वीवरती आपण केलेल्या गोष्टींचा परिणाम योग्य अयोग्य काय दिसणार आहे ते आपल्याला कळेल. खरं तर असं आहे की यमदेवांच्या पुढे सगळेजण सारखेच आहेत. तिथे गेल्यानंतर इथल्या काही मोठेपणाचा तिथे उपयोग होणारच नाही आहे किंवा इथे आपण कोणीच नाही होतं तिथे काही आपल्याला असं दाखवलं जाणार नाही. तिथे सगळे सारखेच असणार आहेत. जो कोणी येईल त्याचा पाढा वाचला जाईल. आपण मागे गंमत पण गोष्ट ऐकली, कीर्तनात अशा गोष्टींचा उपयोग होतो. त्या कीर्तनात गोष्ट सांगतात की म्हणजे एका गावामध्ये एक कीर्तनकार आणि एक ड्रायव्हर असे दोघं एकाच दिवशी म्हणजे मृत्युमुखी पडले आणि मग गेले यमदेवांकडे. आणि यमदेवांकडे झाल्यावर त्यांनी त्यांचा संबंध पृथ्वीवरती असताना जे काही पापपुण्याचा हिशोब होता तो त्यांच्याकडे नोंद केलेला होता. त्यामुळे तो नोंद केल्याप्रमाणे सांगितलं त्या कीर्तनकाराला की तू नरकात जा आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं की तू स्वर्गात जा. कीर्तनकाराला राग आला की मला काय हे काय पृथ्वीवरती भ्रष्टाचार आम्हाला माहिती होता, इथे पण तसंच आहे, ही काय नोंद आहे. मी सगळीकडे कीर्तन करत होतो आणि तरी देखील मला तुम्ही सांगताय की नरकात जा.
आणि हा दारू पिऊन म्हणतात तशी गाडी चालवत होता आणि याला सांगतो मी स्वर्गात जा, तरी तक्रार केली. तेव्हा यमदेवांकडे चोख नोंद आहे ना, त्यामुळे नोंदीमध्ये काही गडबड असणारच नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही अगदी कीर्तन करत होतात बरोबर आहे, परंतु कीर्तनामध्ये लोक झोपत होते, काही लोकांना कळत नव्हतं. आणि हा म्हणाला अशी काही गाडी चालवत होता की सगळे लोक देवाचं नाव घेत होते, श्रीराम जय राम जय जय राम, कधी अगदी सुखरूप पोचव बाबा. आता एवढ्या लोकांना ज्यांनी रामनामाला लावलं त्याला स्वर्गात नको का पाठवायला. गमतीचा भाग सोडून देऊया, ती शेवटी कीर्तन करायची गोष्ट आहे. मुद्दा काय तर तिथे सगळं चोख लिहिलेलं असतं. हे सांगण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या गोष्टी असतात, त्या बाकी गोष्टींमध्ये काही फारसा अर्थ नसतो. तर ही यमदेवता जी आहे ती मृत्यूची देवता असली तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती भीती दाखवणारी देवता नाही आहे, तर आपला चोख हिशोब, आपल्या वर्तणुकीचा चोख हिशोब देणारी ती देवता आहे. आणि म्हणून भगवंतांनी ती आपली विभूती केली. भारतीय संस्कृती कोशामध्ये यमदेवतेची माहिती मिळते. ही यमदेवता जी आहे ती पर्जन्य सुख समूहामधली एक वैदिक देवता आहे. वेदांमध्ये सांगितलेली देवता आहे. विवस्वान, आपल्याला गीतेमधला विवस्वान असं नाव गेलेलं आहे. आणि विश्वकर्म्याची मुलगी संज्ञा यांचा मुलगा हा आहे यमदेव. यमदेवाचा अग्नी हा प्रतिनिधी आहे. अग्नीची पूजा आपण करतो ना, तर अग्नी आपल्या प्रत्येक ठिकाणी अग्नीची पूजा केली जाते, कारण तो यमदेवाचा प्रतिनिधी आहे. त्याच्यानंतर यमदूत कोण आहेत तर घुबड आणि कपोत हे यमदूत आहेत. ते आपल्याला दूताकरवी जे काही निरोप येतात ते या दूतांकरवी येतात. आणखीन एक यमाचे पण रक्षक आहेत. यमाचे 4 डोळे असणारे 2 कुत्रे आहेत. म्हणजे कुत्र्यांना 2च डोळे असतात, पण या यमाच्या कुत्र्यांना म्हणजे 4 डोळे आहेत. असे 2 कुत्रे यमाबरोबर आहेत. ते यमाचं रक्षण करणारे असतात. म्हणजे आता हा मृत झालेल्या लोकांचा सगळा हिशोब पाहणार आहे, त्यामुळे एका अर्थानं न्याय देणार आहे, त्यामुळे त्याला मृत्यूदेव म्हटलेलं आहे यमदेवानं, ते बरोबरच आहे. हा कसा झाला तर हा पहिला अमर मानव आहे. यमदेव या कामावरती नियुक्त झालेले आहेत कारण हे अमर झालेले आहेत. त्यांनी आपल्या म्हणजे मानवतेच्या दृष्टीने विचार करता मानवतेसाठी त्यांनी काय केलं तर यज्ञामध्ये स्वतःचीच आहुती दिली आणि म्हणून ते देवांपेक्षा श्रेष्ठ पद त्यांना मिळालं, मानवतेसाठी केलं म्हणून. खूप तपश्चर्या यमदेवाने केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाने संतुष्ट झाले, वर दिला त्याला आणि तुला पितरांचं स्वामित्व करायला मिळेल. आणि पितरांचं स्वामित्व म्हणजे काय तर असं देह टाकल्यानंतर आपल्याला आपल्या पापपुण्यावर नजर ठेवणारे हे जे यमदेव आहेत त्या यमदेवाला ब्रह्मदेवाने नियुक्त केलेलं आहे. अशी ही यमदेव असल्याची ही विभूती भगवंत म्हणतो माझी आहे. त्या 29व्या श्लोकामध्ये आणखीन 4 विभूतींचा विचार आपण केला. पुढल्या श्लोकामधली आणखी विभूती पुढल्या वेळेला पाहू. सध्या बरं चाललं आहे आपलं. काही फार मोठं तत्त्वज्ञान सांगायचं नाही आहे, शास्त्र काय म्हणतं सांगायचं नाही आहे, समजून देण्याचा प्रश्नच नाही आहे. तर आपला भगवंत कुठे कुठे आहे त्या स्थानांची माहिती, त्या जागा माहिती करून देणं, ती जागा त्या जागेसाठी लागणारं जे काही आपल्याला उल्लेख सापडतील त्याच्या गोष्टी आपल्यापर्यंत आणणं एवढंच काम आहे. तर सध्या भगवद्गीतेचा अभ्यास सगळ्यांना आवडणारा आहे असं लक्षात येईल. त्यामुळे 10व्या अध्यायातल्या पुढल्या विभूतींचा विचार पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.